हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा
राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण आवडी दिवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार नामाचा उच्चार नामाचा उच्चार रात्रंदिन नामाचा उच्चार नामाचा उच्चार आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी करबळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी करबळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी करबळा वैष्णवांचा समचरण सरोजम सांद्रनीला मुदाभो जगननीत पारिं मंडनौ मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रौ सदैव विठ्ठलं चिन्तयामि जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हि पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदये कळवळा वैष्णवांचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवे करता घेतलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म श्रीनाथ महाराजांचा हा 4 कडव्याचा सुंदर अशा प्रकारचा अभंग असून या ठिकाणी या अभंगातून महाराज आपल्याला देवाची आवड सांगतात. नाथ बाबा म्हणतात देवाला नेमकं काय आवडतं ऐका. देवाच्या आवडीच्या 5 गोष्टी या ठिकाणी महाराज आपल्याला सांगतात. देवाला काय आवडतं? नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो कोणी व्यक्ती त्याचं नाव घेतो महाराज अखंड रात्रंदिवस अशा प्रकारे देवाला तो व्यक्ती आवडतो. त्याचं नाव घेतलेलं देवाला आवडतं. ही पहिली आवड. देवाची दुसरी आवड काय आहे? तुळशी माळ गळा. गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ धारण केलेली देवाला आवडते. देवाची ही दुसरी आवड आहे का? देवाची तिसरी आवड काय महाराज? गोपी चंदन टिळा. मस्तकाला गंध लावावा हे देवाला आवडतं. अजून ज्याच्या अंतःकरणामध्ये वैष्णवांच्या प्रति कळवळ आहे, प्रेम आहे, असा व्यक्ती देवाला आवडतो. आणि देवाची 5वी आवड आणि शेवटची आवड म्हणजे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. जो कोणी व्यक्ती आषाढीची वारी करतो, कार्तिकीची वारी करतो महाराज, देवाला नाही का त्याची वारी केलेली आवडते. महाराज म्हणतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. त्या व्यक्तीला दुसरे साधन करण्याची आवश्यकता नाही आहे का? ज्यानं हे अशा प्रकारचे हे 5 नियम 5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये याचा अंगीकार केला. महाराज म्हणतात एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. तो जो व्यक्ती आहे ना तो देवासाठी परम आहे. परम म्हणजे श्रेष्ठ. आणि या जगतासाठी तो कसा आहे? पूजनीय आहे, वंदनीय आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठाला विठाला. सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आज आपल्या या हनुमंतवाडी या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील ही माझ्याकडे आलेली 4थ्या क्रमांकाची कीर्तन सेवा आहे. हे तुम्हा सर्व गावकऱ्यांचं आयोजक, नियोजक, संयोजक, सप्ताह कमिटी, गावातील सर्व पुरुष मंडळी, सर्व माता माऊल्या, या ठिकाणी एक विशेष गोष्ट वाटली बघा मला की आपल्या या कीर्तनामध्ये आमच्या काही माता भगिनी इथं उभे आहेत. तुमच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. सर्व या ठिकाणी गायनाचार्य असतील, इकडे आमचे बाबा आहेत. सर्वांचा काही नावाचा उल्लेख मला करता येणार नाही. काय नाव आहे? गायनाचार्य श्री निळकंठजी जाधव, ज्यांनी अच्छा मारुती साबदे या ठिकाणी. आपण सर्वजण, मला काही सर्वांच्या नावाचा परिचय नाही बरं का, आणि माझ्यावरती कोणी नाराज होणार नाही याची पण मला शाश्वती आहे. या ठिकाणी
आपण सर्व टाळकरी भजनी मंडळी, इकडं आमचे मामा असतील जे त्या ठिकाणी कीर्तनामध्ये वीणा घेऊन उभी आहेत, ते आमचे मामाच आहेत बर का. विठ्ठल विठ्ठल पुढे या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे दोन मृदंगाचार्य, त्यामध्ये आमचे सुनीलजी महाराज खुर्दे असतील. बाबांचं काय नाव? सिद्धू महाराज गोळेगावकर या ठिकाणी. तिकडे आमचे पेटीवाले बाबा असतील. आपल्याकडे वेळ अत्यंत कमी बर का बाबा, आपल्याला नाही का आता खूप कमी बॉल मध्ये जास्त धावा काढायच्या आता. आपल्याकडे वेळ आता किती उरला? फक्त 1 तास उरला. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. 1 तासामध्ये आपल्याला सेवा आटोपायची बघा. तेव्हा सर्वांनी मला सहकार्य करायचं या. कोणी या ठिकाणी हा सर्वांनी काळजी घ्यायची. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग नाथ बाबांचा आहे ऐका. या अभंगामध्ये महाराजांनी आपल्याला देवाची आवड सांगितली. भाऊ, आवड प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे का. आपण इथं प्रामुख्याने 3 आवडी पाहू. फक्त सर्वांनी सर्वांगाचे कान करून ऐकायचे कीर्तन. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे का. जीवाची आवड वेगळी आहे. जीवाला काय आवडतं महाराज? चांगलं राहायला, चांगलं खायला, ल्यावे खावे बरे, असावे सदैव, हेची करी हाव संसारी. जीवामध्ये सुद्धा महाराज लहान लहान लेकरांची आवड वेगळी आहे, मोठ्या माणसांची आवड वेगळी आहे, महिलांची आवड वेगळी बर का. लहान लेकर त्यांची आवड काय असते? खोड्या करणं, एखादा काही खेळ खेळणं, हे लहान लेकरांची आवड आहे. लेकरांना काय आवडतं? खेळा आवडतं, खोड्या करा आवडतं. आमचे पुरुष मंडळी त्यांची आवड काय महाराज? पुरुषांची आवड काय असते? शूरवीरांच्या गप्पा मारणे. हम ऐसे करेंगे तो हम वैसे करेंगे, करेंगे कुछ नाही. नुसतं करेंगे, करणार काहीच नाही. ऐका, ही कोणाची आवड? ही आमच्या पुरुषांची आवड. आमच्या महिलांची आवड काय सांगू का बरं? तसं काय महाराज काही लांबचा नाही बघा, तुमच्या जवळचाच आहे. महिलांची आवड काय हो? महिलांना सुंदर नटायला आवडतं ऐका. आणि महाराज आपलं दुर्भाग्य, आपण पुरुषांचं सगळे सण ह्या महिलांसाठीच बघा. आपल्याकरता काय हो? कळालं नाही तुम्हाला? बोंबलायचा सण हो, शिमगा. हे आमच्या नशिबाला बघा, हे आमच्या गणेच्या नशिबाला. ते काय आता झालं नव्हते? नागपंचमी, दिवाळी, अजून सांगा 2-4 नाव. सगळे छान छान सण हे तुमच्या करता, यांच्या करता काय नाही. बस महिलांना आमच्या महाराज सुंदर राहायला आवडतं बरं का. महिलांना शृंगार करायला आवडतं. महिलांची आवड काय आहे? सुंदर राहणं, सुंदर राहावं. शास्त्र पण सांगतं माणसानं सुंदर राहिलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, काहीही खाऊ नाही का. जीवाची आवड काय आहे का? ल्यावे खावे बरे, असावे सदैव, धनम देहि गृहम देहि पुत्रम देहि. ही सामान्य जीवाची आवड आहे का? आपण जर एखाद्या मंदिरामध्ये गेलो देवाच्या पाया पडायला,
तर जाताना महाराजाशी आपण एक लिस्ट घेऊन जातो देवाकडे, देवा माझ्याकडे पैसा नाही, मला पैसा दे रे, मला राहायला घर नाही, मला चांगलं घर दे, 10-5 एकर माझ्याकडे जमीन असू दे, मला गाडी दे. सर्व आपण देवाला मागतो अशा प्रकारे. ही जीवाची आवड सांगतो बरोबर काय का, जीवाला हे आवडतं अशा प्रकारे. दुसरी गोष्ट आहे आमचे संत महात्मे. संतांना महाराज काय आवडतं, माझे जीवीची आवडे आवडे, माझे जीवीची आवडे संतांना काय आवडतं, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेनगुडी आवडे, पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग कुंडली काय का. अजून संतांना महाराज काय आवडतं, अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, अवघेची पापे गेली दिगाला घरी, वैकुंठ पंढरी देखील या. संतांना काय आवडतं, संतांना आमच्या पंढरपूर आवडतं बाबा. ऐका, पंढरपूरच्या देवाचं नाव काय आहे, पांडुरंग परमात्मा. हा पांडुरंग जो आहे ना, तो विटेवरती कधीपासून उभा आहे सांगता येईल कोणाला, युगे झाली 28 उभा उलटली का पाठीस, विठू कैवल्याचा गावा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी कधीपासून देव उभा आहे पंढरपूर मध्ये, 28 युग झाले. किती, 28. ऐका, सत्य, त्रेता, द्वापर, कली असे हे 4 युग आहेत. असे किती, हेच असे प्रकारचे 28 युग झाले. पंढरपूरचा देव जो आहे तो असा आपल्या कमरेवर नाही का, त्याचे पायी घाला मिठी, मूल नेगे जग जेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, भवसागर करता कार्य करीत सा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवोनी. कटी, कट म्हणजे काय, कंबर, आणि कर म्हणजे हात. तो आपल्या कमरेवरती अशा प्रकारे हात ठेवून उभा आहे, आपल्या भक्ताला या भवसागरातून पलीकडे घेऊन जाण्यासाठी. ऐका, तो परमात्मा अशा प्रकारे त्या ठिकाणी थांबलेला आहे महाराज. म्हणून त्या पंढरीला एक नाव आहे बघा, भूवैकुंठ.
जमिनीवरचं वैकुंठ म्हणजे कोणतं? त्याचं नाव पंढरपूर आहे का? त्याचा नेमका महाराज महिमा काय आहे त्या पंढरपुराचा? आता मागच्या वर्षी साहेब आमची एक यात्रा होती बघा, काशी, अयोध्या, प्रयागराज, वृंदावन. तेव्हा आपल्याकडं पण ते एक सूचना आली होती वाटतंय माझ्या मतानं, नाही का? तुमच्याकडचं कोणीच आलं नाही आमच्या यात्रेमध्ये हो. खुर्दे साहेब आता यावेळेस तरी चला. येणार का बरं? कोणीच येणार नाही. आमच्याकडं पत्रिका आहे बरं का, तुम्हाला शेवटला सांगेल त्याची माहिती थोडक्यामध्ये, 5 मिनिटामध्ये. आता 2 धामची यात्रा आहे बघा, रामेश्वर आणि जगन्नाथपुरीची यात्रा आहे पुढच्या डिसेंबर महिन्यामध्ये. 22-23 दिवस असा प्रवास आहे. ट्रॅव्हल्स न स्लीपर कोच, जेवण राहणं खाणं, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, 1 टाइम नाश्ता, जारचं पाणी, पूर्ण यात्रेमध्ये सर्व सुंदर अशी व्यवस्था आहे यात्रेमध्ये, आहे का? तर तेव्हा आम्ही भारत भ्रमण केलं, उत्तर भारतामध्ये वृंदावनला गेलो. आणि तिथं गेल्यावर काय झालं, त्या ठिकाणी एका मंदिरात आम्हाला घेऊन गेले तिथले काही माणसं. आणि तिथं गेल्यावर त्या ठिकाणी देवाला असा पडदा केलता बघा. आमचे माणसं म्हणले, भगवान कहा है? पुजारी म्हणे, भगवान अभी सो रहे हैं. आम्ही म्हणलो, कब जाग जाएंगे? जागेंगे बेटा, चिंता मत करो, पहिले 100 रुपया निकाल. किती? तुमच्याकडं थोडे रेंज जरा कमी आहे का इकडं? नेहमी सांगतो बरं का मी विनोदानं, जगात 2 नेटवर्क फास्ट बघा. एक म्हणजे आपल्या मोबाईल मधला तो जीमेल आणि दुसरा फिमेल. पण हे फिमेल थोडं शांत आहे. ऐका, भगवान जाग जाएंगे कब? बोला की 100 रुपया, 100 रुपये काढा. आता लगेच देवाची झोप संपली. आपला पांडुरंग असा आहे का? ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसे चंद्रभागा ऐसे भीमाती ऐसा दिखे मर देव पाठे. ऐसा विटेवर देव कोठे. असा पांडुरंग तुम्हाला जगामध्ये कुठेच पाहायला मिळणार नाही. ऐका, त्याच्या डायरेक्ट दर्शन आहे आपलं पायावरती. म्हणून म्हणलं, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेगे जग जेठी. मोल म्हणजे पैसा घेत नाही महाराज देव, दर्शनाचा. भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या. म्हणून आमच्या संतांना काय आहे, पंढरपूर आवडतं, देव आवडतो महाराज, देवाचं नाव आवडतं. आवडी हे रूप गोजिरे सगून पाहता लोचन सुख. विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठल विठ्ठल नामाचा विठ्ठल नामाचा आपण जीवाची आवडाई केली, आपण संतांची आवडाई केली महाराज. संतांना काय आवडतं? संतांना पंढरपूर आवडतं, संतांना देव आवडतो. ऐका, आमच्या संतांना आषाढीची, कार्तिकीची, पंढरीची वारी करायला आवडतं. नवनाथ भाऊ,
वारकरी कोणाला म्हणतात हो? सांगा बरं साहेब, सांगता येईल? आमच्याकडचे माणसं लय मस्त बोलतात कीर्तनामध्ये हो, तुमच्याकडचे माणसं लय गप गप आहेत. बोलतात हे नाही पण नवीन आपल्यामुळे जर बोलणार असं आहे का? एका ठिकाणी माझं कीर्तन होतं बघा, आणि तिथं मी असंच लोकांना म्हणू लागलो, सांगा सांगा, बोला बोला. एक आजी म्हणे, मग तुला इथं कशाला बोलवलंय? वारकरी म्हणजे कोण? वारकरी या शब्दाचा स्पष्ट आणि सरळ अर्थ होतो, जो देवाची आषाढीची वारी करतो, जो कार्तिकीची वारी करतो, जो महिनेवारी करतो, जो कधीही वारी चुकू देत नाही, नाही का? पंढरीची वारी आहे माझे घरी, वारकरी म्हणजे कोण? जो वारी करतो त्याचं नाव वारकरी. ज्यानं आपल्या 6 उर्मी मारल्या, जिंकल्या, त्याचं नाव आहे वारकरी, नाही का? केला षड उर्मीचा मार, किंवा ज्यानं आपले 6 विकारावरती विजय प्राप्त केला, त्याचं नाव आहे वारकरी. ऐका, संतांना आमच्या वारी करायला आवडतं महाराज. जीवाची आवड वेगळी आहे, आमच्या संतांची आवड वेगळी आहे महाराज. देवाला नेमकं काय आवडतं? अभंगाच्या पहिल्या महाराज म्हणतात, देवाला काय आवडतं ऐका. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. देवाला काय आवडतं? रात्रंदिवस त्याचं नाव घेतल्याला आवडतं महाराज. प्रमाण खूप आहेत हा. नाम संकीर्तन साधन पैसोपे जरतील पापे जन्मांतरीचे. प्रत्येक युगामध्ये
देवाच्या प्राप्तीचे साधन भिन्न भिन्न आहे का? कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम जतो मकरी द्वापरे परिचर्यायाम कलो तद्धर कीर्तनात यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक कलो केशव कीर्तनात कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे आहे का? या कलियुगामध्ये जे आहे ना, देवाचं नाव घेतल्यावरती देव भेटतो. सत्ययुगामध्ये ध्यान केल्यावर देव मिळायचा आहे का? पुन्हा आलं त्रेतायुग, त्या युगामध्ये महाराज यज्ञ केल्यावर देव मिळायचा. नंतर आलं द्वापर युग, द्वापर युगामध्ये देवाची परिचर्या म्हणजे सेवा केल्यावर. ह्या कलियुगामध्ये फक्त एकच साधन, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण केलं की परमात्मा आपल्याला मिळतो बर का, आपल्याला देव भेटतो महाराज. देवाची ही पहिली आवड आहे का? म्हणून आपण जीवनामध्ये नामस्मरण करावं. कसं करावं? दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे अखंड खंडे ना जीवन राम कृष्ण नारायण. जीवनामध्ये अशा प्रकारे नाम साधना पाहिजे बघा. एक सुंदर अशी कथा ऐकतो भागवतामध्ये 6व्या स्कंधामध्ये. एक ब्राह्मण होता बघा, त्याचं नाव होतं अजामिळ. हा अजामिळ जो आहे ना, अत्यंत महाराज पापी होता, दुष्ट होता. देवाचं नाव घेतल्यावरती काय होतंय मला तुम्हाला हे सांगायचंय. हा सर्वांनी शांततेत कीर्तन ऐका. कोणी असं उठायचं नाही मध्ये मध्ये, कोणी आळस करायचा नाही बरं का. थोडी कीर्तन सेवा आता बस 1-अर्धा तास, जास्त नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अजामिळ जो आहे ना, हा महान पापी होता. जातीनं हा ब्राह्मण होता, पण पुन्हा पुढे हा कर्मभ्रष्ट बनला. यानं आपलं सर्व काही सोडून दिलं, ते ब्राह्मणाचं कर्म. आता अजामिळ चोऱ्या करू लागला. चोऱ्या करतोय, डाके टाकतोय, लोकांना मारतोय महाराज. एक वेळेस काय झालं, अयोध्येहून काही असे संत लोक निघाले रामेश्वरकडे तीर्थयात्रा करण्यासाठी पायी पायी. आणि त्यांनी असं महाराज देवाचं भजन सुरू केलं बघा. संत महात्मे जे आहेत ना, असं भगवत भजन करत 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 त्याच्या गावामध्ये आले. आणि तिथं आल्यावर काय झालं, त्या गावामध्ये संत येतात. त्या ठिकाणी एक बाबा वट्टा होता बघा. त्या वट्ट्यावर असे काही माणसं बसले होते. कुच्चर वट्टा. हा कोणता वट्टा? कुच्चर वट्टा. आता ते आपल्याकडे असतोय का इकडं? मला असं वाटलं की ते फक्त आमच्या परभणी जिल्ह्यामध्येच असतो पैकी, म्हणजे तुमच्याकडे असतो याचा अर्थ नाही का? बरं, गंमत अशी आहे ऐका, त्या वट्ट्यावर जे माणसं बसतात ना, ते माणसं सोयीचे नसतात बघा. त्यांच्याकडून एखादा जर माणूस गेला का, त्याची ते पूर्ण सातबाराच काढणार. कोणते माणसं? त्या वट्ट्यावर बसलेले. त्याला काही लोक पार म्हणतात बाबा आमच्याकडं तिकडं. ज्याचा खिसा गार त्याला ते पार. तिथं अशा काही माणसं बसले होते वाट्यावरती. आणि हे संत लोक आले. संत म्हणतात की आम्हाला इथं राहायचंय म्हणे, आज रात्रभर मुक्काम करायचा आहे. आमची राहण्याची जेवणाची व्यवस्था या गावामध्ये कोणी करील का? ते माणसं म्हणले, हो आमच्या गावात आहे म्हणे एक लय मोठा पुण्यवान. कोण? चला आमच्या पाठीमाग. आणि हे लोक, ते 4 लोक त्या संतांना घेऊन आले या अजामिळाच्या घरी. आणि ते निघून गेले महाराज. संतांनी बाहेरून आवाज दिला मोठ्यानं अशा प्रकारे, भवती भिक्षां देहि, भवती भिक्षां देहि. याची पत्नी बाहेर आली आणि ती स्त्री म्हणू लागली, हे एका चोराचं घर आहे महाराज, हे एका डाकूचं घर आहे. तुम्ही इथं कसे आलात? आमच्या इथं तुमची काही जेवणाची राहण्याची व्यवस्था होणार नाही. संत म्हणले, देवी आमचे संतांचे पाय कोणाच्याही घराला लागत नाहीत म्हणे. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा तसा, जागो सम्मुख पैसा, संत चरण पाव भाग्याचा उदय.
ते हे जोडी संत पाळाय. देवी आज तुझं काहीतरी भाग्य, तुझ्या घरी आमचे, तुझ्या दाराला आमचे पाय लागले. ते स्त्री म्हणते महाराज तुमचं सर्व खरं आहे, पण माझा जो मालक आहे ना त्याला हे असलं काही आवडत नाही. तो तुम्हाला दंडित करीन, तो तुम्हाला शिक्षा करीन. संत म्हणले देवी काही अडचण नाही, आम्ही इथंच राहणार आज. ती स्त्री म्हणली बरं ठीक आहे, राहा म्हणे माझ्या अंगणामध्ये. आणि त्या ठिकाणी त्या स्त्रीनं त्या संतांना असं काही शिदा, डाळ, काही जे स्वयंपाकाचं सामान तिने त्यांना दिला पहा. आणि संतांनी महाराज तो शिदा घेतला. आता संत लोक स्वयंपाक बनवत आहेत, रात्रीची वेळ आहे का. आणि या संतांचं सुंदर अशा प्रकारचं ते भजन सुरू झालं. एकदा सर्वांनी एकदा हात वरती घ्या बरं, एकदा सर्वांनी हात वरती घ्या. हा घ्या वरती एकदा. खूप तुम्ही शांत शांत बसलायत का वरच्या नाही का. चला पाठीमागची मंडळी सर्व. हे बघा जी बाई म्हणत नाही ना तिला तिच्या मालकाची शपथ आहे बरं का. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, सर्वांनी
आपल्यासाठीच टाळी वाजवा एकदा. छान छान सुंदर आनंद वाटला बरं का. हनुमंतवाडी सुंदर गाव आहे. त्यांनी सुंदर असं भजन केलं बघा त्या संतांनी. त्यांचं भजन चालू आहे ह्याच्या अंगणामध्ये. ह्या अजामिळाच्या श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रात्रीची वेळ आहे आणि मध्यरात्री हा अजामिळ आला आणि यानं हे दृश्य बघितलं. आपल्या अंगणामध्ये भजन चालू आहे. याला कोणी देवाचं नाव घेतल्याला आवडत नव्हतं. या अजामिळाला नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे असा तो अजामिळ होता. आतमध्ये गेला आणि आपल्या पत्नीला असा मोठ्यानं ओरडला. काय रे हे कोण लोक आहेत अंगणामध्ये आपल्या? पत्नी म्हणली बसा गपचिप. हा म्हणला कोण लोक आहेत पहिले सांग. हे इथं कसे काय आले माझ्या इथं घरी? बायको म्हणले एक तर आपल्या घरी कोणी येत नाही कधी आणि आता कस तरी हे संत लोक इथं आपल्या इथं आले तर एक दिवसासाठी तुम्हाला हे पण सण होत नाही का? अजामिळ खूप मोठा डाकू होता बघा. कठोर होता. कधी कोणाचं ऐकत नव्हता. कधी कोणापुढे झुकत नव्हता. जगामध्ये सुद्धा जे लोक आहेत ना असे कठोर निब्बर असे लाकडासारखे कोणापुढे न वाकणारे न झुकणारे नवनाथ भाऊ ते एका ठिकाणी झुकतात. ऐका तुम झाले का? मग ह्यांना चांगलं माहित आहे इकडे आपलं बरं आहे बघा. आतापर्यंत सध्या तरी एकटा जीव सदाशिव. आता देव आपल्याला कुठपर्यंत एकटा ठेवते कोणास ठाऊक. माणूस कुठंच नाही झुकू द्या. सुनील भाऊ एका ठिकाणी झुकतय बघा. ते ती म्हणजे त्याच्या गृहमंत्र्यापुढं. नाही झुकन तर काय मग दगड खाईन का? हा काय खाईन हो? बर करा विचार करा. त्या माता माऊल्यांनी जर स्वयंपाकच नाही केला कुठपर्यंत हाताने करून खाईन होय? अजामिळ रागीट होता. मोठा डाकू होता. चोर होता. बायकोला आपल्या मोठ्यानं ओरडला पण ते नुसतं एवढंच म्हणली बसा गप. गप झालं ते गपचीप बसलं. प्रातः काळ झाला. सकाळ झाली आणि संत लोक जे आहेत त्याने आपलं आंघोळ नित्यनेम जे काय जे आहे पूजा पाठ वगैरे ते सर्व केलं आणि आता संत लोक निघाले बघा आपल्या पुढच्या प्रवासाला. जाताना महाराज संतांनी बाहेरून असा आवाज दिला त्या स्त्रीला, देवी आता आम्ही चाललो म्हणे. याची पत्नी तेव्हा गर्भवती होती आणि ती स्त्री बाहेर आली. तिने यांना नमस्कार केला त्या संत लोकांना. या म्हणली महाराज आलात परत कधी? आमच्या घरी या. संत म्हणले देवी ठीक आहे ते तुझं. आता आम्ही चाललोत म्हणे. रात्री इथं आम्ही मुक्काम केला तुझ्या इथं अंगणामध्ये जेवण केलं. मग महाराज आमची एक इच्छा आहे म्हणे. काय इच्छा तुमची? दक्षिणा दे म्हणे. ती स्त्री म्हणली तर तुम्हाला राहायला भेटलं जेवायला भेटलं हेच तुम्ही मोठी गोष्ट समजा महाराज. माझा पती खूप आगाव आहे. जर त्याला कळालं का ते तुम्हाला दक्षिणा देणार नाही बघा. दुसरंच काहीतरी देऊन टाकेल. संत म्हणले देवी आम्ही
दक्षिणा घेतल्याशिवाय इथून जाणार नाहीत म्हणे पुढं. आणि दक्षिणा हा शब्द कानावरती पडल्यावर अजामिळ आतून बाहेर आला आणि मोठ्यानं ओरडला, अरे इथून चालते व्हा, दक्षिणा मागताय का? त्याचा तो राग क्रोध भाईतल्यावरती संत लोक म्हणले, अरे अजामिळा ऐकून तर घे नेमकी आमची दक्षिणा कोणती. आता तुझी जे पत्नी आहे ना ही गर्भवती आहे म्हणे, नाही का, हिच्या पोटात जे बाळ आहे ना याचं नाव तू नारायण ठेव, बस आमची हीच दक्षिणा. एवढं संत म्हणतात आणि तिथून हे संत लोक पुढे निघून गेले आहे का. त्या ठिकाणी पुढे सुंदर असा प्रसंग येतो. त्या स्त्रीला 9 महिने 9 दिवस झाले आणि तिनं सुंदर एका बालकाला जन्म दिला आणि दोघाही पती पत्नीनं त्या बालकाचं त्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. आता अजामिळ जो आहे, जो कधी देवाचं नाव घेत नव्हता तोच अजामिळ खातानी पितानी उठतानी बसतानी चलतानी फिरतानी हे नारायण, नारायण चल कीर्तनाला, नारायण चल दर्शनाला, नारायण चल बाजारामध्ये, नारायण चल फिरायला, नारायण 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 असं तो म्हणू लागला. ज्यानं आपल्या जीवनामध्ये नुसतं पापच केलं होतं असा हा अजामिळ आता देवाचं नाव घेऊ लागला आहे का. पुढे याचा अंतकाळ आला आणि यानं जीवनामध्ये नुसतं पाप केल्यामुळं याला नेण्यासाठी शेवटी यमाचे दूत आले आणि त्यांनी जेव्हा याच्यावरती यमपाश टाकला, जेव्हा त्यांनी याच्याशी प्राण शोषून घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा हा अजामिळ जो आहे मोठ्यानं असा ओरडला, हे नारायण, अरे नारायण वाचव, नारायण राव. त्या ठिकाणी भगवंताचे दूत आले आणि त्यांनी याला वाचवलं. प्राण जाते वेळी स्मरे नारायण, त्यासाठी विमान पाठविले, त्यासाठी विमान पाठविले आहे का. तिथं भगवंताचे दूत आले आणि त्यांनी याचा प्राण वाचवला. ह्या अजामिळाला यमाच्या दूतापासून देवाच्या दूतांनी वाचवलं आणि पुढं हा दशमस्कंधाचा पाठ करून हा अजामिळ मुक्त झाला आहे का. हे तुम्हाला मी कथा का सांगतोय. देवाचं नाव जे आहे ते एवढं श्रेष्ठ आहे बघा. ते आपण कसंही घेतलं, संकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा, तुम्ही कसंही जा, नाही का, वैकुंठ नामग्रहणे त्या देवाचं नाव जे आहे ना एवढं श्रेष्ठ आहे, एवढं पवित्र आहे. यानं ते नाव घेतलं मरतानी. म्हणून मी नेहमी सांगत असतो बरं का, आपल्या लेकरांचे नाव जरा चांगले देवाचे ठेवत जा. साहेब आजकाल तर काय झालं बा, घरोघर नाही का प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत ना हे पिंट्या चिंट्या बबल्या बबली गुड्ड्या गुड्डी. आता ह्याचाच मुद्दा आलाय बघा. त्याची पार पत्रिका तयार होईपर्यंत लग्न पत्रिका म्हणतो या. त्याच्या चांगल्या मित्राला पण कळत नाही की याचं नाव खरं काय. आणि पत्रिका तयार झाल्यावर आणि ती पत्रिका हातामध्ये पडल्यावरती मग समजतंय याचं नाव मारुती आहे. त्याला तोपर्यंत आपण काय म्हणतो, पिंट्या. बरं चला, ह्या पिंट्या नावाचा अर्थ काय सांगा बरं. सांगता येईल कोणाला. माझं नाव संतोष आहे बरं का बाबा. संतोषचा अर्थ होतो बघा संस्कृत भाषेमध्ये, संतोष म्हणजे सम्यक प्रकारेण स्वयं तुष्यति इति संतोष. जो सदा सर्वदा संतुष्ट राहतो, आनंदित राहतो, कोणापुढे काही मागत नाही. बरं आजच्या कीर्तनाचं आपण काही कोणाला बोललोत का बरं, खरं सांगा बरं. मग आपल्या नावासारखंच आपलं कर्म आहे का नाही. मग आता नाही बोललो म्हणजे असं करू नका, नुसतं नारळच द्यायला बस.
प्रत्येकाच्या नावाचा काही ना काही अर्थ असतो. देवाचे एक नाव नाही, किती नाव आहेत महाराज? हरी म्हणा कोणी, गोविंद म्हणा कोणी, गोपाल म्हणा, नारायण. हरी म्हणा कोणी, गोविंद म्हणा कोणी, गोपाल म्हणा, नारायण. हरी म्हणा कोणी, श्याम मना श्याम मना सीताराम मना राधे श्याम मना हरी मना कोणी, गोविंद मना कोणी, गोपाल मना. हे हरी मना गोविंद मना कोणी, गोपाल मना. देवाचे नाव ठेवा लेकरांचे. कसे ठेवायचे महाराज? हरी म्हणा कोणी, गोविंद म्हणा कोणी, गोपाल म्हणा, नारायण. श्याम म्हणा घनश्याम म्हणा, सीताराम म्हणा, राधे श्याम म्हणा. देवाला काय आवडतं महाराज? त्याचं नाव घेतलेलं आवडतं बरं का. ही देवाची महाराज पहिली आवड आहे. त्याला काय आवडतं? आवडे देवाचे तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. जो व्यक्ती देवाचं नाही का रात्रंदिवस अशा प्रकारे नामस्मरण करतो नाही का, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. या जगतामध्ये नाव घेतलं आणि तो व्यक्ती वाया गेला, त्याच अहित झालं. असा तुम्ही कुठं पाहितलाय आतापर्यंत? अजामिळ, ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद नाही का, नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. उचलून घेतला करिये वारी, भक्ती सुखे निवाला. देवाचं नाव ज्यानं कोणी घेतलंय का त्याचा या जगतामध्ये उद्धारच झाला. देवाला त्याचं नाव घेतल्याला आवडतं. ही देवाची पहिली आवड आहे. देवाची दुसरी आवड कोणती महाराज? तुलसी
पहिली आवड पाहितली, आता ऐका देवाची दुसरी आवड आहे. देवाला काय आवडतं? गळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारची तुळशीची माळ घातलेली देवाला आवडते. देवाला तुळस किती प्रिय आहे, अति प्रिय आवडे तुळशी बुका. तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामापद पंकज पादुका, श्री मस्तकी वंदित से. देवाला तुळशी अत्यंत प्रिय आहे का? लंकेमध्ये अख्खी लंका, लंका ही कोणाची आहे? हा बरोबर आहे, रावणाची. कोणाची लंका आहे आणि कशी लंका आहे? सोनियाची पुरी, समुद्राचा वेढा, समुदाय गाडा राक्षसांचा, अशी ती सोन्याची नगरी आहे महाराज. आणि त्या लंकेचा राजा कोण आहे? त्याचं नाव आहे रावण. या रावणाला किती पत्नी आहेत? 80 सहस्र जया सुंदर कामिनी, या माझी मुखरणी मंदोदरी. अशी ही लंका, अख्खी लंका ही राक्षसांची आहे. तिचा राजा आहे रावण. पण त्या लंकेमध्ये एक वैष्णवाचं घर आहे बघा. त्या वैष्णवाचं, त्या हरिभक्ताचं नाव सांगा बरं. वा, त्याचं नाव काय आहे? बिभीषण. जेव्हा आमचे हनुमंतराय गेले ना लंकेमध्ये सीतेच्या शोधासाठी, तर त्या ठिकाणी यांनी असे घर बघितलं आणि त्या घरावरती लिहिलं होतं महाराज. तिथं काय लिहिलं होतं ऐका. रामायुध अंकित गृह, शोभावरणी न जाई, नव तुलसिका वृंदतः, देखी हरसी कपिराई. दोन गोष्टी बघितल्या त्या घरावरती. रामायुध अंकित गृह, त्या घराच्या भिंतीवरती सुंदर अशा अक्षरात लिहिलं होतं राम राम राम. आपल्या घराच्या भिंतीवरती काय असतं महाराज? काय असतं? कुत्तों से सावधान. आपण असं लिहितो का नाही? तिथं काय लिहिलं होतं? राम राम राम. हे अक्षर पाहून आमच्या हनुमंतरायांना खूप प्रसन्नता वाटली, आनंद वाटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? नव तुलसिका वृंदतः. त्याच्या घरापुढे सुंदर अशा प्रकारची तुळस होती बघा. तुळशीचं झाड होतं, रोपट. आपल्या प्रत्येकाच्या घराच्या समोर तुळस असली पाहिजे. तुळस आपल्या घरापुढे असल्यावरती नेमका काय फायदा होतो ऐका. तुळस से ज्याचे द्वारी, लक्ष्मी वसे त्याचे घरी, हे मुनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे. त्या ठिकाणी महाराज तिथं साक्षात लक्ष्मी वास्तव्य करते म्हणे. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर तुळस असावी आहे का? तुळस ही देवाला अत्यंत प्रिय आहे. वैष्णवाच्या घरासमोर तुळस असली पाहिजे का? ती देवाची प्रिय वस्तू आहे. तुळशीची गळ्यामध्ये पवित्र अशा प्रकारची माळ पाहिजे प्रत्येकाच्या ऐका. आपल्या गावात किती माळकरी लोक आहेत? अशा हातवरती घ्या बरं एकदा. इथं किती लोक आहेत? अच्छा, 3.5. अशी इच्छा करतो बघा पुढच्या सप्ताहापर्यंत कमी नाही, ह्याच्यामध्ये डबल व्हावेत. होतील का? गावामध्ये सप्ताह काय करायचा हो? कशामुळं? गावात चार माळकरी जास्त व्हावेत. 10-5 लोकांनी माळी घालाव्या, त्यांचं व्यसन सुटावं, त्यांचा संसार सुखाचा व्हावा, त्यांची मुलं बाळ आनंदाने राहावेत, कोणाच्याही जीवनामध्ये कसलंही दुःख येऊ नाही, गाव निर्व्यसनी व्हावं, गावाचा विकास व्हावा, गावाची प्रगती व्हावी, यासाठी हे सप्ताह आहे. सप्ताहाचं काय या ठिकाणी उद्देश, निमित्त काय आहे? गावाची प्रगती, गावाचा विकास.
आणि विशेष म्हणजे या सप्ताहामध्ये तरुण लोकांनी आलं पाहिजे बरं का. तसं आपल्या गावात तरुणांचा स्वभाव चांगला दिसतो या ठिकाणी. पाठीमागं का असणार आमचे तरुण नाही का, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सप्ताहामध्ये तरुण लोकांनी आलं पाहिजे या ठिकाणी. आता आम्ही काही लोकांना म्हणतो बघा असंच तरुणांना, चला आता बस करा ते शनिवार रविवारच्या वाऱ्या म्हणतो मी. हो, तुम्हाला कळालं नाही रविवारच्या वाऱ्या इकडं कोणता वार असतो माहित नाही बघा. तिकडं असतो आमच्याकडं रविवार, स्पेशल वार. त्या दिवशी ते नाही का हातामध्ये अशी सुंदर अशी ती काळी पिशवी घेऊन असं मस्तपैकी झुलत झुलत झुलत. कोणाला असं म्हणलं का आता हे बस करा, आता हे हाडं फोडायचे, चला इकडं परमार्थाकडं. ते काय म्हणता माहिती का, महाराज अजून लय आयुष्य बाकी हो. आयुष्य बाकी नाही बाबा, क्षणभंगूर नाही भरवसा, व्हाय सावध सोडा माया आशा, काही नसले पुढे हुशार थोडा आहे ओढ साधा. ऐका, या देहाचा भरोसा आहे का हो? एका कवीनं लई छान लिहिलं बघा, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको मार देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. हे जीवन म्हणजे हे काय आहे, जसं आपण शहरामध्ये एखादं किरायाची रूम करतो ना, त्या रूमवर आपला हक्क कुठपर्यंत, जोपर्यंत तो महिना येत नाही, ती तारीख येत नाही, आणि ती तारीख आली की मग तुम्हाला काय म्हणतात, आपल्याला पैसे द्या नाहीतर करा रूम खाली. तसं हे किरायाचं घर आहे, हे आपलं घर नाही आहे. देवानं आपल्याला अशा प्रकारचं सुंदर असं हे घर दिलं नाही का. देवे दिला देह भजना गोमटा सप्ताह जो असतो ना, या सप्ताहातून नाही का आपल्या गावातील काहीतरी 10-5 अशा प्रकारचे व्यसनाधीन झालेले माणसं जे आहेत ना, त्यांची दारू, त्यांचं जे काय जे आहे, मटका गांजा बिड्या सिगरेट पत्ते जुगार, हे सर्व काही सुटावं यासाठी हा सप्ताह असतो बघा. सप्ताहाचा हा उद्देश, खरा उद्देश हाच आहे. यातून काहीतरी विकास व्हावा, काहीतरी प्रगती व्हावी, काहीतरी कोणाच्या तरी जीवनामध्ये प्रकाश पडावा, एक आनंद त्यांना मिळावा, नाही का. जीवन चांगलं बनावं. गळ्यात तुळशीची माळ प्रत्येकाला घातली पाहिजे आहे का. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी. तुळशी माळ गळा ही देवाची दुसरी आवड आहे. आपला वेळ संपलेला आहे बरं का. देवाची तिसरी आवड आहे गोपी चंदन टिळा. देवाला काय आवडतं महाराज, मस्तकाला गंध लावलेला. आपण सर्व हिंदू आहोत, आपल्या प्रत्येकाच्या मस्तकाला कपाळाला गंध पाहिजे आहे का. देवाला गंध लावलेला आवडतो, ही देवाची तिसरी आवड आहे. देवाची चौथी आवड काय महाराज, ऐका. हृदयी कळवळा वैष्णवांचा, वैष्णवांच्या प्रती अंतःकरणामध्ये प्रेम असणं, कळवळा असणं आहे का. वैष्णव जना तो तेने कही जे पीर पडाई जानी रे. वैष्णव कोणाला म्हणायचं आहे का. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, त्याचं नाव वैष्णव आहे. आणि देवाची 5वी आणि शेवटची आवड म्हणजे कोणती, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी अन्न नाही, त्याची आपण आषाढीची वारी करावी, त्याची आपण कार्तिकीची वारी करावी. देव असं म्हणतोय एका ठिकाणी, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. देवाची अशा प्रकारची ही 5वी आवड आहे. महाराज म्हणतात
ज्या व्यक्तीने ह्या अशा प्रकारे ह्या 5 गोष्टी जीवनामध्ये साध्य केल्या, ज्या आपल्या जीवनामध्ये हे अशा प्रकारे हे 5 नियम धारण केले, नाथ महाराज म्हणतात तो व्यक्ती जो आहे देवासाठी श्रेष्ठ आहे आणि तो या जगतासाठी पूजनीय आहे अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये.
एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. महाराज म्हणतात ज्या व्यक्तीने अशा प्रकारे देवाचं नामस्मरण, गळ्यात तुळशीची माळ, मस्तकाला गंध, अंतःकरणामध्ये वैष्णवांच्या प्रति प्रेम आणि आषाढीची कार्तिकीची वारी जीवनामध्ये अखंडित हे 5 नियम धारण केले, तो जो व्यक्ती आहे ना तो देवासाठी श्रेष्ठ आहे आणि त्याची या जगतामध्ये पूजा होते. तो या जगतासाठी वंदनीय आहे, पूजनीय आहे. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी मार्गा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. काही भागामध्ये महिला टाळ घेऊन थांबत नाहीत बाबा. ह्या गावाचं बघा वैभव. एकदा या महिलांसाठी सर्वांनी एकदा जोरात टाळी वाजवा. इथली विशेषता आहे खरंच. आनंद वाटला बरं का. विशेष आणि काकडा करतात. बापरे वा. आणि हरिपाठ. मग तर त्याही पेक्षा विशेष हरिपाठ. संत सखुबाई, संत जनाबाई, संत मीराबाई. परमार्थामध्ये पूर्वी सुद्धा महिला होत्या आणि महिला आहेत परमार्थामध्ये, नाही का? जीवनामध्ये आपण नामस्मरण करावं, तुळशीची माळ घालावी गळ्यामध्ये, मस्तकाला गंध लावावा, अंतःकरणामध्ये वैष्णवांच्या प्रती प्रेम असावं. आपण आषाढीची कार्तिकीची आपण नियमित वारी करावी. एखादा व्यक्ती म्हणेल नाही केलं महाराज, नाही केलं तर मग नेमकं काय होईल? काय होईल ऐकायचंय? जर आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ नाही केला, भगवत भजन नाही केलं, देवाचं मुखानं नाव नाही घेतलं, काय होईल? हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं, तुम्ही जेवण केलंय का सर्वांनी? एकदा हात वरती घ्या सर्वांनी. एकदा कोणीही लाजायचं नाही बघा. तिकडं मागच्या महिला, मागच्या कोपऱ्यातल्या सर्वांनी. आता फक्त सेवा फक्त 2 मिनिटं आहे बरं का, काळजी करू नका. आणि हे बघा, जर तुम्ही जर आता नाही म्हणसाल ना,
अजून 1 तास कीर्तन सोडणारच नाही बघा. सर्वांनी हात वरती एका स्वरामध्ये एका तालामध्ये मागे म्हणायचंय. माझ्या बोला बोला सर्वांनी म्हणायचंय. सर्वांनी माझ्या ऐकूच येत नाही बघा. जोरात माझ्या बोला बोला. मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी मल्हारीची बारी डोर फिरवे तो बोली बोला बोले का पिंगा महामारी पिंगा महामारी बोली बोला बोले का पिंगा महामारी. एकदा आमच्या भजनी मंडळाला आता सर्वांनी जोरात टाळी वाजवायची आहे. एकदा आमच्या महाराजां करता एकदा सर्वांनी चांगलं सहकार्य केला. पुढच्या वर्षी टाळी याच्यापेक्षा दुप्पट वाजली पाहिजे बरं का. वाजेल का हो? सप्ताह होईल का? झालेली कीर्तन सेवा भगवत चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. करविले तैसी केली कटकट वा पुढे का नीट देवतानी तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नवे अंग होत युक्ती बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. सर्वांना पुनश्च एक वर्ष सर्व सप्ताह कमिटी आयोजक नियोजक संयोजक समस्त गावकरी मंडळी हनुमंतवाडी या ठिकाणी जमलेली सर्व आपण भजनी मंडळी टाळकरी माळकरी बाहेर गावून आलेली सर्व या ठिकाणी श्रोते मंडळी असतील भजनी मंडळी असतील मागच्या माता मावल्या या ठिकाणी आमचे 2 सुंदर अशा प्रकारचे मृदंग वादक आमचे इकडे पेटी मास्तर असतील आमचे बाबा आहेत. सर्व आपण सर्व या ठिकाणी सर्वांच्या चरणावरती ही झालेली कीर्तन सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाराज